नमस्कार 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 सगळ्यांना नमस्कार नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो मी आशिष तुमच्या या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आहोत पुण्यातील धायरी येथे आणि तिथल्या या ताया इथे आलेल्या आहेत. माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत. भाऊ आणि बहिणीचं नातं असं असतं ना, म्हणजे माझी बहीण लहानपणी आम्ही दोघी एकाच शाळेमध्ये असताना आम्ही इतकी मस्ती करायचो ना दोघेही, म्हणजे मारायचो, मस्ती भांडणं इतकी असायची ना. हा, ती मला मारायची, मी तिला मारायचो, मग ती माझी कंप्लेंट माझी तक्रार पप्पांकडे करायची, आईकडे करायची, सतत भांडणं असायची. पण तीच ताई जेव्हा मला चित्रकलेमध्ये पहिलं प्राइज मिळालं होतं तेव्हा तेच चित्र घेऊन ती अख्ख्या शाळेत फिरली होती आणि सांगत होती माझ्या भावाचा पहिला नंबर आला, माझ्या भावाचा पहिला नंबर आला. हे जेव्हा मी बघत होतो ना तेव्हा मी म्हटलं की अरे माझी बहीण आहे अशी. हा, शेवटी भांडणं किती असले तरी ना पण भावा बहिणीचं प्रेम हे काही कमी होत नसतं. तिला जो काही अभिमान वाटला त्यावेळेला की माझ्या भावाला पहिला नंबर मिळालेला आहे चित्रकले स्पर्धेमध्ये, हे नातंच असं असतं. आणि अगदी खरं सांगतो, आज तुम्ही सगळ्या ताया इथे आल्यात ना तर मला खरंच खूप भरून आले. मला असं वाटलं माझी ताईच आलेली आहे इथे आणि असं वाटते की तुम्ही जाऊच नाही, तुम्ही छान एन्जॉय करावं, धमाल करावी. चला तर मग सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. पण माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहे त्यामुळे माहेरच्या आठवणी निघणारच. चला तर मग जाऊया या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. मी सौ पल्लवी अतुल चाकणकर. पल्लवी ताई, माहेर कुठलं? माहेर मी चिंचवडची आहे. आणि सासर? सासर पण पुण्यातलं, धायरीतलं. अच्छा, दोन्ही एकच आहे? पुणेकरच. वा. आपण जेव्हा म्हणतो माहेर म्हटल्यानंतर तेव्हा सगळ्यात आधी डोळ्यासमोर कोण येतं? वडील जे नाही येत आता, पण आहेच. भाऊ आणि मम्मी तर आहेतच, पूर्ण मला सपोर्टिव्ह आहेत, अजून सुद्धा सपोर्टिव्ह आहेत. तर मला एक गमतीशीर असा एक प्रसंग सांगावासा वाटतो. माझे वडील DYSP होते. अच्छा. पोलीस खात्यात. आणि भाऊ आणि मी दोघंच असायचो. तर आम्ही खेळायचो, मस्ती करायचो, अख्खं घर खराब केलेलं असायचं, सगळं असायचं. जेव्हा पप्पा पोलीस स्टेशनमधनं यायचे, जे बुलेटचा आवाज आला ना की आमचं लगेच सिच्युएशन, लगेच बुक्स, लगेचच असं की दाखवायचं त्याचं काय आम्ही काही केलेलंच नाही आणि एकदम गरीबासारखे बसून एकदम सिन्सिअर की असं वाटलं जे पप्पा ना रे दिवसभर अभ्यास करतात मुलं. वडील फक्त एक खूप जास्त काळ नाही वडिलांबरोबर काढता आला मला. वयाच्या 30व्या वर्षीच वडील वारले, माझे एक्सपायर झाले. आणि तेही सांगू इच्छिते की मी इथे धायरीला असताना एकदा फोन आला की पप्पांना जस्ट ॲडमिट केलं, बोलले माझ्याशी, फक्त माझा आवाज ऐकला आणि त्यांनी जीव सोडला. तर ते मला असं वाटलं की मला खूप गोष्टी त्यांच्यासाठी करायच्या होत्या पण ते मला करता नाही आल्या. आणि आता सगळं आहे आपल्याकडे, जे त्यांना मला बघायची होती त्या लेवलला आहे मी, सगळ्यांची महिलांसाठी कामं करते, सगळं करते. पण असं वाटतं, खूप वेळा असं वाटतं की जो आमचा आधार होता तो नाही आहे आता आम्हाला. त्याचा भाऊ माझं सगळं भरून काढतो, तोही कमिशनर आहे, सेल टॅक्स कमिशनर आहे, तोही एकदम सपोर्टिव्ह आहे. मे बी मला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही उभं राहू शकलो परत. वा, खूप छान. अच्छा, आणि सासरी गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आधी कुठला पदार्थ बनवायला शिकलीस? स्वयंपाक येतच नव्हतं मला. मग पहिल्यांदा काय बनवायला शिकलीस? मी सगळं पोळी भाजी म्हणजे माहिती होतं कसं करतात. आणि 2 जावा एकत्र कुटुंबात दिलं होतं मला. 15 लोक होती घरामध्ये. अरे बाप, म्हणजे आहे आमचं अजून जॉईंट फॅमिलीच आहे. अच्छा. सडनली एकदम 14 लोकांच्यात आलं म्हणजे मला खरं सांगू का 2 महिने पहिले कळलेच नाही कोण कसं आहे मला ते. आणि एवढे रिलेटिव्ह येते इथे, मला ते लक्षात ठेवायलाच खूप दिवस गेले. पण झालं ऍडजस्ट, जावा चांगल्या होत्या. आणि आता एकत्र कुटुंब पद्धतीशिवाय विचारच करू शकत नसेल आता? नाही, आता मी एकटी राहू शकत नाही. म्हणजे असं मला ग्रुपच लागतो की मैत्रिणी पण भरपूर, असं खूप लोक लागतात. आताही आमचे 15 लोकच आहेत. अच्छा. पण मजा येते, मला आवडतं जॉईंट फॅमिली, मला आवडते. नाही अर्थातच, कारण मी स्वतः जॉईंट फॅमिलीतला असतं, मला त्यातली ती गंमत, जे सासऱ्यांच्या दहशत असते, सासूचा एक असतो नाही का, एक सासूरचं आणि मोठा जावा, थोडा ते एकदम मोठा दीर वेगळं असतं. एक दहशत नसली तरी पण एक आदर असतो, आपल्या पाठीशी आहे, आदर असतो आणि रिस्पेक्ट असतो. खूप अनुभव येतात जॉईंट फॅमिलीमध्ये आपल्याला खूप. बरोबर ताई, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तुला कसं वाटलं आज? मनातलं इतकं सगळं व्यक्त झालीस. प्रत्येक स्त्री आहे ना फक्त चूल मूल मध्ये असते.
मग एक चांगली आई, चांगली बहीण, चांगली मुलगी याच्यामध्ये बनता बनता ती स्वतःला विसरूनच जाते की तिचं पण काही अस्तित्व आहे, तीही खुश राहू शकते, तिचीही काही आवड आहे. यासाठी मी प्रत्येक स्त्रीला असं की एन्करेज करत असते, नाही तुम्ही बाहेर पडा, बोला. आणि त्याचाच आज जो प्रोग्राम चाललाय. खूप छान, खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. तू बसू शकते. आणि माहेरच्या या आठवणीनंतर आता आपण जाणार आहोत आपल्या खेळांकडे. मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की कोण होणार आहे हुकमाची राणी. चला तर मग आपण सगळे जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हा, अच्छा अच्छा, ही ताई. मग कोण ही? ती ही? हा, हे मला सांगते कोण होणार आहे हुकमाची राणी. ही होणार आहे, ही होणार आहे, ही होणार आहे की ही होणार आहे? मी म्हटलं सगळ्याच होणार आहे, कारण सगळ्यांनाच व्हायचंय हुकमाची राणी. हा, आता तुम्हाला वाटेल मी काय बोलत होतो आणि कोणाशी बोलतोय, तर ही आहे मानाची खुर्ची आणि आम्ही बोलतो. आमचं एक भावा बहिणीचं एक वेगळंच नातं आहे. ती मला तेच सांगते की इतक्या सगळ्या ताया आलेल्या आहेत, तर ह्याच्यापैकी कोण होणार आहे हुकमाची राणी. मी म्हटलं अगं सगळ्यांनाच हुकमाची राणी व्हायचे, त्या त्यांच्या घरातल्या हुकमाच्या राण्या आहेत. पण आजच्या आपल्या या खेळामध्ये कोण होणार आहे हुकमाची राणी ते आपण बघणार आहोत. पण ते बघण्यासाठी आपण एक लकी ड्रॉ घेणार आहोत आणि त्या लकी ड्रॉ मधून काही ताया निवडणार आहोत आणि त्यातल्या 10 ताया जाणार आहेत आपल्या दुसऱ्या खेळामध्ये. 10 तायातून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये आणि 5 तायांतून 2 ताया जाणार आहेत शेवटच्या खेळामध्ये. आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताई ते सहभागी झालेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये आणि 3 ताया बाद होणार आहेत. तर आता पहिला खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. ज्या खेळाचं नाव आहे, इथे संगीत सुरू होईल आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या तायांना छान नृत्य सादर करायचंय. आणि ते नृत्य करत असताना, संगीत वाजत असताना मी एका क्षणी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय. ठीक आहे, अजिबात हलायचं नाही, अजिबात हसायचं पण नाही आणि डोळे मिचकवायचे नाही. जी ताई हलेल, हसेल, डोळे मिचकवेल ती ताई बाद. हा, अशा 3 ताया बाद होणार आहेत. चला तर मग सुरू करूया. सगळ्या तयार आहेत नक्की? ये बा, चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. त्यासाठी म्युझिक प्लीज. अरे बापरे, कुटुंबींना पडेल रे आता. ओहो,
अरे बापरे, हसली की फसली. ताई बसू शकते तिथं. हा मी काही बोल. जवळजवळ कराटे. ताई कुठले ब्लॅक बेल्ट. हा ये बात, व्हेरी गुड. ओ हो, सगळ्यात ठरवूनच आलेले आहेत त्या अरे बापरे, ताईला वाटलं असेल का केली मी ही स्टेप. हा ताई बापऱ्या हल्ल्यात, ताई हल्ली. 3 ताया बाद झालेल्या आहेत आणि 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. फसली तर फसली या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे आता खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. तुमच्याकडे पेपर कप आहे प्रत्येकीकडे. ते पेपर कप असे डोक्यावरती ठेवायचे. हा आणि मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची आहे. ठीक आहे. पहिल्या 5 ताया ती रेषा पार करतील, त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा आणि पार करत असताना कपाला हात लावायचा नाही. कप पडला तर तसाच उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. कप पडलेला आहे, कप पडलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा कप पडलेला आहे. हा 1 2 3. बाजूला बाजूला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा शाबाश 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 शाबाश. हा इथे इथे ताई लवकर लवकर. 5वी ताई बाकी अजून. 5 नंबरची ताई बाकी आहे. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. शाबाश 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 शाबाश. मस्त मस्त. हा अजिबात खेळून देऊ नका. व्हेरी गुड. टाळ्या. हे गप माझाच पहिला कप या खेळातून 5 ताया इथे आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे फुंकर प्रेमाची. फुंकर प्रेमाची. अरे बापरे. ओ हा फुंकर प्रेमाची. हा अरे बापरे. हा फुंकर प्रेमाची. हा कुकत शेट्टीची असं वाटलं याचं ऐकू आलं. आणि आता खेळ काय तर तुम्हाला मी सांगतो. खेळ असा आहे, तुमच्या समोर डिश आहे, डिश मध्ये पीठ आहे आणि त्या पिठामध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवून फुंकर मारायची आणि ते नाणं बाहेर काढायचे. नाणं जसं दिसेल तसं ते असं तोंडात पकडून हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके, कळलं तुम्हाला? ओके. पण त्याआधी या सगळ्या ताया आलेल्या आहेत इथे, तर आपण त्यांच्याशी जरा गप्पा करूया. ताई तुझं नाव सांग. रुपाली संदीप जाधव. आणि माहेर कुठलं? कोण वेदावडे. आठवते पहिल्याला लग्नाचा दिवस? स्वप्न खूप छान असं एकदम स्वप्नात असल्यागत वाटत होतं. कधी? लग्नाच्या वेळेस. लग्नाच्या वेळेस. हो. आणि मग नंतर स्वप्न सगळं हे झालं. स्वप्न भंग झालं आणि ड्युटी लागली मोठी. असंच असतं ना ताई, असंच असतं. नाही, लग्नाच्या आधी वाटलं होतं की आता लग्न बिग्न झालं मस्तपैकी आपण जेवणार होतं. आईचं ताळबीठ. आता सगळ्यांची वेळा बघून आपल्याला जेवायलाच वेळ नसतो. हे असंच असतं प्रत्येक ताईचं. हा माहेरी असल्यानंतर सगळं अगदी आयतं मिळत असतं घरामध्ये. हो ना. पण सासरे गेल्यानंतर मात्र सगळ्यांचं झाल्यानंतर मग म्हणजे तुम्ही सगळ्या ताया स्वतःचं बघत असतात. हाच फरक असतो माहेर आणि सासर मधला. पण तरी सुद्धा तुम्ही आज येते स्वतःसाठी वेळ काढून आलेल्या ताई, आणि आता 3ऱ्या खेळात तू गेलेली आहेस. हा कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. तुला खेळासाठी शुभेच्छा. धन्यवाद. त्या ताईंकडे माईक दे बरं. ताई तुझं नाव सांग बरं. दीप्ती शशिकांत कुलकर्णी. दीप्ती ताई, पहिला चित्रपट भाऊजीने कुठला दाखवला? मला हा तुम्हाला असता ताई. प्यार चुकता नाही. हा? प्यार चुकता नाही. प्यार चुकता नाही हा चित्रपट दाखवलेला आहे लग्नानंतर. वा, व्हेरी गुड, क्या बात है. ताई तुझं नाव सांग. दीपाली जैन. दीपाली ताई, पहिला चित्रपट दाखवला भाऊजींनी लग्नानंतर? हो. कुठला? क्या ना. हो हो, व्हेरी गुड. बरं
एक भाऊजींसाठी जर समजा एखादं आत्ता या क्षणाला एखादं असं गाणं म्हणावं असं वाटलं तर कुठलं म्हणशील? तुमसे बढ़कर दुनिया में ना देखा कोई और. ओ हो, क्या बात है. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 आणि तुम्हाला सांगतो आतमध्ये नाणं आहे. हा, ते नाणं व्यवस्थित बाहेर आलं पाहिजे. ओके, रेडी? 1 2 3. लवकर 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 लवकर. व्हेरी गुड. शाबाश. अरे एवढी चाटून पुसून डिश खात होती की ती डिशच पाडली खाली. ही ताई बघा, ही ताई बघा, ही ताई बघा, ही ताई बघा. अरे बापरे. बघू एकदा हस बघू जोरात. भावाजी बघणार आहे ते सगळं. हरकत नाही. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. निर्णय असा आहे की जी पहिली ताई आलेली आहे ती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या. लगेच हात वरती गेला. हरकत आहे. पहिला नंबर या ताईचा आहे. व्हेरी गुड. हा, आणि 2 नंबर जी ताई आहे ती आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. दोघींचंही खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. आणि कुंकर प्रेमाची या खेळातून 2 ताई आलेल्या तिथे आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. या खेळाचं नाव आहे आंधळी कोशिंबीर. तुमच्या समोर पिवळा फुगा आहे. तो फुगा फोडायचा आहे, पण त्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. हा, आणि पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही नृत्य सादर करायचंय जागेवरतीच आणि गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणाऱ्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आपल्या आजच्या भागाची हुकुमाची राणी. त्या बघूया कोण होते हुकुमाची राणी. चला तर मग मी दोन्ही ताईंना विनंती करतो की ताई इथे यायचंय आणि ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. म्युझिक प्लीज. नृत्य सादर करायचंय. नाचत ताचत फिरायचंय. नाचत ताचत गोल 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 फिरायचं. नाचत ताचत गोल गोल फिरायचंय. हा, व्हेरी गुड. गोल गोल फिरायचंय. मुंबई से खाली तुझे लेने को आलो. हे, शाबाश शाबाश. हा, पुढा 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 पुढा. व्हेरी गुड 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 व्हेरी गुड. शाबाश शाबाश शाबाश. मागे 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 मागे. हा, मागे 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 मागे. हा ताई मागे 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 लवकर. हा हा, मागे मागे. हा, मागे मागे मागे. शाबाश 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 शाबाश. शाबाश शाबाश शाबाश. हा, शाबाश 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 शाबाश. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा हा, सरळ सरळ. हा, सरळ 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 सरळ. हा हा, फोड फुगा फुगा फोड. हा, व्हेरी. ओके ओके ओके. टच करायचं नाही, टच करायचं नाही. हा हा ताई. पट्टीला हात लावायचा नाही. पट्टीला. हा हा, मागे 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 मागे. आजच्या भागाची उपविजेती झालेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. कसं वाटतंय ताई उपविजेती झालेली आहे? खूप छान वाटतंय. आणि हे खेळ खेळून कसं वाटतं? खूप मस्त. खूप मस्त. ताई याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा गिफ्ट घेऊन गेले आज खूप खुश होतील सगळे पण हो की नाही? सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? मिस्टरांना मिस्टरांना. व्हेरी गुड, क्या बात आहे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. एक सेल्फी मात्र तुझ्याबरोबर काढणार आहे आम्ही. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा आणि बघित आता अशीच धमाल मजा प्रत्येक भागामध्ये येत असते. येते की नाही? आज एन्जॉय केलं की नाही? व्हेरी गुड. अशीच धमाल मजा घेऊन मिळणार आहे पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, पण स्वतःची काळजी घ्या.